राजकारणामध्ये नीतिमत्ता वाहून जाऊ नये असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। कल्याण डोंबिवलीमधला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नाही। राज ठाकरेंची अंतर्गत चर्चा करू, जिथे अस्थिरता असेल तिथे भाजप संदर्भात निर्णय घेऊ, मात्र शिंदेंसोबत जाणार नाही असं संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं। आलेल्या प्रस्तावांना आम्ही केराची टोपली दाखवतो असं देखील राऊत म्हणाले। कल्याण डोंबिवलीमधला प्रकार हा राज ठाकरेंना देखील मान्य नाही असं संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं। शहकाटशहाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता वाहून जाऊ नये। काशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे। काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती। आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये। तिथे शिंदे आणि भाजप महायुती एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते, इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं, हे माझं मत आहे। अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा। तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडिया समोर सांगितलेलं आहे। पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे। त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडून निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही।